10वी नंतर काय करावं तुम्ही जर कन्फ्यूज असाल किंवा 10वी नंतर खूप जास्त ऑप्शन्स आहे सर कोणतं ऑप्शन निवडू 10वी नंतर जर मी हा ऑप्शन निवडला तर भविष्यात मला काय काय ऑप्शन ओपन राहतील असे प्रश्न तुमच्या मनात असतील तर हा प्रश्न घेऊन मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्याबरोबर तुमचे नातेवाईक तुमचे फॅमिली फ्रेंड तुमचा ग्रुप जर असेल तर त्या ग्रुपपर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा. कारण 10वी नंतर महत्त्वाचा करिअरचा एक पॉईंट आहे, टर्निंग पॉईंट आहे की ज्या मुद्द्यावरती ज्या वेळेस तुम्हाला योग्य निर्णय घेणं गरजेचं असतो. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ज्याबद्दल अजून डिटेल माहिती पाहिजे त्या कोर्सची त्या शिक्षणाची डिटेल्स तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की टाका. चला तर मग बघूया आपण वन बाय वन. बघा त्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला जवाहर नवोदयची तुम्हाला इथे बॅचेस ओपन केलेले आहेत. बॅचेस ओपन केलं त्यामध्ये तुम्हाला 5वीचे विद्यार्थी जवाहर नवोदयाची तयारी करू शकतात. त्याचबरोबर या बॅचवर तुम्हाला एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आहे, खाली लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही लगेच जॉईन करून घ्या. त्यामध्ये पण आम्ही अपडेट टाकत असतो. ओके, आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. तत्पूर्वी अजून आहे की काही व्हिडिओ मी ऑलरेडी पूर्वी घेतलेले आहेत, काही व्हिडिओ घेणार आहे बऱ्याचशा एक्झाम बाबत, शालेय लेवलच्या जेवढ्या एक्झाम्स आहेत सगळ्यात, मग JEE असू द्या, नीट असू द्या, मेडिकल सेक्टर असू द्या, लॉ सेक्टर असू द्या, CA सेक्टर असू द्या, डिटेल माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी काय करा, चॅनल हा सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. ओके, आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. ड्रीम जॉब पाहिजे आपल्या मुलांना. बघा पालक पण बघत असतात की माझा मुलगा ह्या ठिकाणी करिअर करावं. त्यांनी मुलाला सुद्धा जसं समजत जातं 10वी पर्यंत त्यानुसार तो पण काय करतो, आपले ड्रीम जॉब बघत असतो. मला शिक्षक व्हायचंय, मला मुख्याध्यापक व्हायचं, मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचंय, नाही का. सो हे सगळे ड्रीम जॉब आहेत ना, तिकडे जाण्याच्या ज्या वाटात त्या वेगवेगळ्या आहेत. जसं विद्यार्थ्याला 10वी पर्यंत काही गोष्टी अजून अज्ञान असतं किंवा माहितीच नसतं, ते पण त्याला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही जर पालक म्हणून बघत असाल, तुम्ही विद्यार्थी म्हणून बघत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यात सगळे डिटेल्स माहिती मी तुम्हाला देतोय आणि काही भाग पुढे पण व्हिडिओमध्ये मी घेणार आहे, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. बघा ड्रीम जॉब असतो आपलं करिअर असतं, आपल्याला सॅटिस्फॅक्शन पाहिजे, काही ऑफर चांगल्या पाहिजे असतं, ॲस्पिरंट म्हणून तुम्ही काम करत असतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. सो महत्त्वाचा मुद्दा आहे 10वी नंतर तुम्ही काय घ्यायला पाहिजे. मग चॉईस करायचे तुम्हाला 10वी नंतर काय चॉईस करायचं आहे, कुठे जायचं आहे, मला चॉईस करायचं. आणि ही चॉईस करत असताना प्रचंड धावपळ होत असते, पालकांची पण आणि पालकांच्या नातेवाईकांची पण आणि स्वतः मुलाची सुद्धा. सो हा व्हिडिओ बघितल्यानंतर काही ऑप्शन तुमचे क्लिअर कट होऊन जातील. बघा वन बाय वन बघूया आपण. बघा जनरली 10वी नंतर काय काय तुम्हाला ऑप्शन्स ओपन असतात. 12वी नंतर अजून जास्त ओपन होतात आणि ग्रॅज्युएशन नंतर अजून जास्त करिअरचे ऑप्शन्स ओपन होतात. पण 10वी नंतर निवडताना करिअरच्या त्या दिशेला जाताना काय काय ऑप्शन तुमच्याकडे 10वी नंतर आहे. बघा एक तर आहे आर्ट्स, दुसरा आहे कॉमर्स, तिकडे आहे सायन्स, नंतर IT आहे, नंतर डिप्लोमा आणि अजून काही तुमच्या मनात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. सो याबद्दल एकेकाची माहिती तुम्हाला मी सांगतो. आर्ट्स जर घेतलं तुम्ही तर पुढे करिअरचे काय काय ऑप्शन असू शकतात. पहिला मुद्दा आहे आर्ट्स. पण त्याच्यापूर्वी कोणत्याही शिक्षणाबाबत किंवा कोर्स बाबत तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ डिटेलमध्ये तुमच्यासाठी आमची टीम घेऊन येईल. चला पहिला मुद्दा आहे आर्ट म्हणजे तुम्ही काय काय करू शकता. बघा BA MA आर्ट मध्ये करू शकता, त्यानंतर तुम्ही BEd करू शकता, शिक्षक होऊ शकता, LLB द्वारे तुम्ही लॉयर होऊ शकता, त्यानंतर BHM म्हणतो आपण बिझनेसमॅन बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये तुम्ही जाऊ शकता, त्यानंतर BFA मध्ये जाऊ शकता, MPSC UPSC स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आता या सगळ्यांचं डिटेलमध्ये तुम्हाला सांगू मी तुम्हाला. बघा त्यात पहिलं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. बघा तुम्ही प्रशासनात जाऊ शकता, सरकारी नोकरी तुम्ही BA करू शकता. बघा म्हणजे कोणत्या UPSC असेल, MPSC असेल, IAS IPS IPS डेप्युटी कलेक्टर PSI यासारख्या एक्झाम आहे. SSC CGL CHSL SSC कडनं स्टाफ सिलेक्शन कमिशन कडनं तुम्हाला ग्रॅज्युएशन 12वी लेवलवरती किंवा ग्रॅज्युएशन लेवलवरती पण एक्झाम होत असतात, त्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटच्या काही एक्झाम्स आहेत, जसं की ZPच्या एक्झाम आहे, सर्व सेवेच्या एक्झाम आहे, त्या पण तुम्ही देऊ शकता. डिफेन्स सर्व्हिसमध्ये बघा 12वीला तुम्हाला NDA किंवा CDS सारख्या एक्झाम्स आहे, त्याद्वारे तुम्ही सरकारी स्कूलमधनं सरकारी अधिकारी पण होऊ शकतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तुम्ही लॉ मध्ये म्हणजे LLB मध्ये. बघा BA LLB तुम्हाला 5 वर्ष इंटिग्रेटेड कोर्स करता येणार जर तुम्ही BA म्हणजे 10वी नंतर आर्ट फील्ड निवडली तर. LLB 3 वर्षाचा कोर्स सुद्धा मला पदवी नंतर करता येणार आहे आणि ज्युडिशियरी सर्व्हिस एक्झाम्स असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या सुद्धा तुम्हाला देता येणार आहे. म्हणजे 10वी 11वी 12वी आर्ट केल्यानंतर आहे. त्यानंतर मीडिया कम्युनिकेशन मध्ये तुम्ही जाऊ शकता, जसं की BA इन मास कम्युनिकेशन जर्नलिझम आहे,
बरोबर. त्यानंतर BA इन फिल्म स्टडीज आणि फोटोग्राफीमध्ये करू शकता. ॲडव्हर्टाइजमेंट अँड पब्लिक रिलेशन्समध्ये सुद्धा तुम्ही जॉब करिअर करू शकता. शिक्षण अध्यापनमध्ये तुम्ही 10वी नंतर जर BA BEd करू शकता. MA इंग्लिश, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्समध्ये करू शकता. लेक्चरर, प्रोफेसर किंवा नेट सेटच्या एक्झाम पण तुम्ही भविष्यात देऊ शकतात आणि शिक्षक पण होऊ शकतात. डिझाईन आणि क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता बघा. फॅशन डिझायनिंग असेल, इंटेरियर डिझायनिंग असेल, ग्राफिक्स असेल किंवा ॲनिमेशन आणि मल्टीमीडियामध्ये पण तुम्ही जाऊ शकतात. सोशल सायन्सेस अँड रिसर्चमध्ये तुम्ही जाऊ शकता. BA इन सोशियोलॉजी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स आहे. MA MPhil PhD इन सोशल सायन्स आहे. NGO पॉलिसी रिसर्च वर्कमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर टुरिझम आणि हॉटेल मॅनेजमेंट तुम्ही जाऊ शकता. BA इन टुरिझम मध्ये आहे बघा. हॉटेल मॅनेजमेंट तुम्हाला सांगितलं. ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाऊ शकता. परफॉर्मिंग आर्ट्समध्ये बघा. BA इन म्युझिक आहे, डान्स आहे, ड्रामा आहे, थिएटर आर्ट्स आहे, फिल्म डायरेक्शन आणि ऍक्टिंग कोर्सेसमध्ये सुद्धा तुम्ही 11वी-12वीला BA घेतला, आर्ट फॅकल्टी निवडली तर तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर फॉरेन लँग्वेजमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. त्यामध्ये बघा BA इन फॉरेन लँग्वेजेस जसं की जर्मन आहे, फ्रेंच, स्पॅनिश आणि जपानीज मध्ये जाऊ शकता. ट्रान्सलेटर किंवा इंटरप्रेटर जॉब्स तुम्ही करू शकता. ट्रान्सलेटरचे जॉब असतात बघा ते करू शकता तुम्ही. इंटरनॅशनल बिझनेस सपोर्ट मध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. इतर मध्ये तुम्हाला बघा डिजिटल मार्केटिंग आहे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे, सिव्हिल सर्व्हिसेस आहे, कोचिंग मध्ये जाऊ शकता. एंटरप्रेनरशिप सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे बिझनेस पण तुम्ही करू शकता. म्हणजे आर्ट फॅकल्टीमध्ये गेल्यानंतर खूप सारे ऑप्शन्स आहे. याच्या व्यतिरिक्त भरपूर ऑप्शन्स छोटे मोठे आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगतो. पण हे मेजर ऑप्शन्स मी तुम्हाला सांगितले की आर्ट मधून सुद्धा तुम्हाला चांगले ऑप्शन करिअरचे असू शकतात. पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्ही जर कॉमर्स निवडलं तर कॉमर्समध्ये बघा BCom आहे, CFA आहे, CA आहे, CS आहे, CMA आहे, BBA आहे, IIM त्याद्वारे MBA आहे, LLB करू शकता, BCA करू शकता किंवा स्पर्धात्मक परीक्षेमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. याचा डिटेल मी तुम्हाला सांगतो. जसं की पहिलं आहे तुम्हाला अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये तुम्ही इच्छुक असाल कॉमर्समध्ये तर CA बघा, चार्टर्ड अकाउंटंट, ज्याला आपण ICAI मार्फत तुमचं हे शिक्षण होत असतं, हे तुम्ही करू शकता. CMA म्हणजे ज्याला आपण म्हणतो कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट, या स्ट्रीममध्ये तुम्ही जाऊ शकता. CS कंपनी सेक्रेटरी बघा, कंपनीमध्ये हे फार महत्त्वाचा रोल आहे अकाउंटिंगमध्ये. कंपनी सेक्रेटरीमध्ये तुम्ही काम करू शकतात. BCom करू शकतात, MCom करू शकता. BBA फायनान्स आणि अकाउंटिंगमध्ये तुम्ही BBA बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये पण तुम्ही जाऊ शकता. मॅनेजमेंट आणि बिझनेसमध्ये बघा तुम्हाला मी आता सांगितलं BBA, MBA मार्केटिंग, HR फायनान्समध्ये IB मध्ये तुम्ही जाऊ शकतात. BMS बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये जाऊ शकतात. BS बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीजमध्ये तुम्ही जाऊ शकतात. बँकिंगमध्ये इन्शुरन्समध्ये तुम्हाला खूप चांगले जॉब कॉमर्स नंतर असणार बघा. जसं की BCom केल्यानंतर बँकिंग इन्शुरन्स आहे. BAF बॅचलर ऑफ अकाउंटिंग आणि फायनान्स मध्ये तुम्ही जॉब करू शकता. BFSI सेक्टरमध्ये प्रवेशानंतर IBPS, RBI, LIC सारख्या एक्झाम सुद्धा तुम्ही देऊन तिथे अधिकारी होऊ शकतात. त्यानंतर पुढे आहे डेटा अॅनालिटिक्स मध्ये तुम्ही जाऊ शकता. BCom बिझनेस अॅनालिटिक्सचा कोर्स आहे. BSc डाटा सायन्सचा कोर्स आहे. सर्टिफिकेशन आहे तुमचे वेगवेगळे प्रकारचे, ते करू शकता तुम्ही. लॉ आणि प्रशासनामध्ये सुद्धा तुम्हाला जाता येणार आहे. BBLLB, BALLB बघा, तुम्ही BALLB करू शकता, BCom पण करू शकता बघा. 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स आहे. LLB 3 इयरचा आफ्टर कोर्स कॉमर्स नंतर पण तुम्हाला करता येणार आहे. कंपनी लॉ प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही इथे जॉब करू शकणार आहात किंवा या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. सरकारी नोकऱ्यांमध्ये तुम्हाला SSCGL, UPSC, IAS, IPS, स्टेट सर्व्हिसच्या PSC असतात. RBI, IBPS, PO, क्लर्क यासारख्या एक्झाम देऊ शकतात. इन्कम टॅक्स, GST, कस्टम डिपार्टमेंटला सुद्धा तुम्हाला इथे ऑपॉर्च्युनिटी असू शकते. आंतरराष्ट्रीय व कॉर्पोरेट करिअरमध्ये तुम्हाला बघा CFA, ज्याला आपण चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट म्हणतो, तो सुद्धा खूप चांगला जॉब आहे. तो जॉब तुम्ही करू शकता. आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल लेवलला तुम्ही जॉब करू शकता बघा. CPA सर्टिफिकेट पब्लिक अकाउंटंट USA लेवलला तुम्हाला, म्हणजे इंडिया आणि USA लेवलला तुम्ही इथे जॉब करू शकतात. आणि UK लेवलला पण बघा ACCA असोसिएट ऑफ चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट म्हणून तुम्ही जॉब करू शकता. म्हणजे कॉमर्स नंतर सुद्धा तुम्हाला खूप चांगले करिअरचे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहे. इतर ठिकाणी कुठे कुठे जाऊ शकतात बघा. डिजिटल मार्केटिंग आहे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, मास कम्युनिकेशन किंवा जर्नलिझम मध्ये सुद्धा तुम्ही कॉमर्स नंतर जाऊ शकतात. त्यानंतर तुम्ही जर सायन्स स्ट्रीम निवडली तर थोडे जास्त ऑप्शन्स तुम्हाला मिळतात बघा. आर्ट कॉमर्स पेक्षा थोडे जास्त ऑप्शन तुम्हाला सायन्सला आहे. सो बरेचसे विद्यार्थी सायन्स स्ट्रीमकडे जातात, पण असं नाही की सायन्सच घ्या. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल विद्यार्थ्यांचा आर्टमधून तर आर्टमधून पण जाऊ शकता. कॉमर्समध्ये इंटरेस्ट असेल कॉमर्समधून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. बघा सायन्स नंतर BSCA, PCM, PCB ग्रुप जर घेतला तर तुम्हाला JEE आणि नीट सारख्या एक्झाम देऊन इंजिनिअरिंग आणि डॉक्टर म्हणजे मेडिकल लेवलला तुम्ही जाऊ शकतात. MPSC, UPSC एक्झाम पण देऊ शकतात. IAS, MES म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये सुद्धा तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकतात. RRB, SS सारख्या एक्झाम आहे. PCM आणि PCB ग्रुप घेतला तर काय होऊ शकतं ते पण मी तुम्हाला दाखवतो. जसं की तुम्ही PCM ग्रुप घेतला म्हणजेच काय, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ जर तुम्ही घेतला 10वी नंतर 11वी 12वी करून, म्हणजे 12वीला तुमचा मॅथ असेल किंवा 11वीला 12वीला तुम्ही
जर मॅथ सब्जेक्ट ठेवला किंवा तुमचा बायोलॉजी सब्जेक्ट असेल तर काय होऊ शकतं बघा, तुम्ही इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये जाऊ शकता. JEE तुम्हाला एक्झाम द्यावी लागते बघा. JEE मेन्स आहे, JEE ॲडव्हान्स आहे आणि स्टेटची CET पण एक्झाम आहे इंजिनिअरिंगला जाण्यासाठी. त्याबद्दल डिटेल माहिती पुढच्या व्हिडिओत मी देणार आहे. पण आता लक्षात घ्या, 10वी नंतर ऑप्शन निवडायचं असेल तर तुम्ही सायन्स टीम निवडली तर सायन्स टीम नंतर तुम्हाला ऑप्शन्स काय काय पण बघा. इंजिनिअरिंगचे ऑप्शन्स तुम्हाला आहे. इंजिनिअरिंग बीटेक बी करू शकता तुम्ही. आर्किटेक्चर म्हणजेच आपण बॅचलर ऑफ आर्किटेक्चर म्हणतो. प्लॅनिंग बॅचलर ऑफ प्लॅनिंग मध्ये जाऊ शकता. एरोस्पेस आणि एरोनॉटिकल मध्ये तुम्ही जाऊ शकता बीटेक मध्ये. आणि मराईन इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा तुम्ही इथे ग्रॅज्युएशन करू शकता 11वी-12वी जर सायन्स घेतलं तर. प्रवेश परीक्षा असतात त्याबद्दल डिटेल माहिती पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला देणार आहे. PCM ग्रुप मध्ये तुम्ही डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जाऊ शकतात बघा. NDA मध्ये जाऊ शकतात. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स अधिकारी होऊ शकतात. टेक्निकल एंट्री तुमची इथे होऊ शकते आर्मी मध्ये आणि इंडियन नेव्ही एअरफोर्स टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा तुम्ही इथे करिअर करू शकतात. त्यानंतर रिसर्च अँड सायन्स मध्ये तुम्ही जाऊ शकता. प्युअर सायन्स मध्ये बघा BSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर अप्लाइड सायन्स मध्ये तुम्ही जाऊ शकतात आणि रिसर्च मध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगली मागणी इथे असू शकते PhD लेवलला. त्यानंतर कम्प्युटर आणि IT क्षेत्रामध्ये कम्प्युटर सायन्स आणि BCA सुद्धा तुम्ही करू शकतात. ह्यासाठी सुद्धा खूप चांगल्या एक्झाम्स देऊन तुम्ही इथे पात्र होऊ शकतात. त्यानंतर PCB ग्रुप जर तुम्ही घेतला, आता बायोचा ग्रुप ऍड झाला. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स सोडून तुम्ही जर बायो घेतला, बायोमध्ये तुमचा इंटरेस्ट असेल तर बायो हा सब्जेक्ट घेऊन तुम्ही कुठे कुठे जाऊ शकतात बघा. नीट देऊ शकतात. नीटची एक्झाम जर दिली तुम्ही मेडिकल सेक्टरमध्ये जाऊ शकता. MBBS आणि त्या संदर्भातल्या अलाइड मेडिकल वेगवेगळे कोर्सेस आहेत. कोणकोणते आहे जसं की MBBS डॉक्टर होऊ शकता तुम्ही. BDS होऊ शकता तुम्ही, डेंटिस्ट आहे. त्यानंतर BMS आयुर्वेदिक डॉक्टर होऊ शकता तुम्ही. त्यानंतर BHMS होमिओपॅथिक डॉक्टर पण होऊ शकता तुम्ही. BUMS युनानी डॉक्टर तुम्ही होऊ शकतात. BSMS सिद्धा मेडिकल डॉक्टर होऊ शकतात. आणि BNYS नॅचरोपॅथी आणि योगा सायन्सचे डॉक्टर पण तुम्ही होऊ शकतात. हे झालं नीट एक्झाम देऊन तुम्ही ह्या एक्झाम या कोर्सला जाऊ शकता. त्यासाठी 11वी तुमचं सायन्स असावं लागेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला नीट न देता काही एकतर कोर्सेस आहेत त्यासाठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. जसं की BSc नर्सिंग आहे, BPT फिजिओथेरपी आहे, ऑप्टोमेट्री आहे, BMLT मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीला जाऊ शकता. BSLP स्पीच अँड हिअरिंग थेरपी आहे. रेडिओलॉजी आणि इमॅजिनिंग टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर OT टेक्निशियन ऑपरेशन थिएटरमध्ये टेक्निशियन सुद्धा तुम्ही जॉब करू शकता. त्याचबरोबर PCB ग्रुपमध्ये फार्मसी आणि रिसर्चमध्ये तुम्ही जाऊ शकता. B फार्मसी हे बघा तुम्हाला औषध निर्माण आणि विक्रीकर अधिकारी पण अशा पोस्ट तुम्हाला ZP लेवलला सर्व सेवक असतात किंवा MPSC मध्ये ड्रग इन्स्पेक्टर सारख्या एक्झाम असतात. त्यासाठी तुम्ही इथे B फार्मसी करून त्या पोस्टवर जाऊ शकतात. D फार्मसी डिप्लोमा आहे. क्लिनिकल रिसर्च आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी या कोर्सला तुम्ही जाऊ शकता. फार्मसीमध्ये ॲग्रिकल्चर आणि व्हेटरनरीमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगले ऑप्शन्स ओपन आहे बघा. BVSC AH पशुवैद्यकीय शास्त्र आहे. BSc ॲग्रिकल्चर आणि BFSc फिशरीज मध्ये सुद्धा तुम्ही इथे करिअर करू शकता. त्याचबरोबर अदर मेडिकल रिलेटेड करिअर कोणकोणते? फॉरेन्सिक सायन्स आहे, न्यूट्रिशन अँड डायटिशियन्स आहेत, पब्लिक हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन आहे, मेडिकल कोडिंग आणि हेल्थ इन्फॉर्मेशन्स आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला मी आता सांगितलं MBBS, BDS, BMS, BHMS सारख्या कोर्सेससाठी नीटची गरज आहे. पण बाकीच्या कोर्सेससाठी मात्र नीटची सुद्धा गरज तुम्हाला नाहीये. PCB ग्रुपला इतर पर्याय कॉमन जे आहेत ते बघा. ॲनिमेशन आहे, ग्राफिक्स आहे, गेम डिझाईन आहे, BDS, BSc ॲनिमेशन आहे, ॲव्हिएशन पायलट CPL सायन्स लायसन्स तुम्हाला मिळू शकतं. त्यानंतर ॲक्च्युरियल सायन्स आहे आणि स्टॅटिस्टिक्स अँड डेटा ॲनालिसिस तुम्ही करू शकता. हे खूप चांगले चांगले ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सो 10वी नंतर आर्ट, कॉमर्स आणि सायन्स तुम्हाला कशात आवड आहे, कोणत्या स्ट्रीममध्ये आवड आहे, काय व्हायचं आहे, कोणत्या सब्जेक्टमध्ये आवड आहे, हे सगळं विद्यार्थ्याने आणि पालकांनी समजून घ्यावं. 10वी नंतर व्यवस्थित ऑप्शन्स निवडा जेणेकरून याच्यावरती म्हणजे त्या मुलाला कोणत्या विषयात आवड आहे आणि भविष्यात तो त्यात सॅटिस्फॅक्शन मिळवणार आहे. हे सगळे मुद्दे, बरेचसे मुद्दे त्यावरती मी अजून व्हिडिओ घेणार आहे. पण तुम्हाला यापैकी कोणता मुद्दा टच करा वाटतो मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला अजून डिटेल कसली माहिती हवी असेल मला कमेंटमध्ये कळवा. त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ मी नक्की घेतो. आणि जाताना परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की काही असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावरती व्हिडिओ मी घेतो. आणि आम्ही जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच चालू केली, स्कॉलरशिपची पण बॅच चालू केली. जर तुमच्या घरात, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये कोणी मेंबर असेल त्यांना कळवा आणि अपेक्षित असेल ही बॅच जॉईन करावा. ह्या बॅचमध्ये प्रत्येक विषय टू द पॉईंट आम्ही शिकवतो आणि यूट्यूबवरती पण याचे व्हिडिओ आम्ही टाकत असतो. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, लगेच जॉईन करा. त्या ग्रुपवर सुद्धा आम्ही तुम्हाला डिटेल माहिती, शालेय जीवनातल्या एक्झामबद्दलची डिटेल आणि करिअरबद्दलची माहिती टाकत असतो. काही अडचण असेल तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता किंवा आमचा इग्नाइट पाठशालाचा ॲप आहे, ॲप डाउनलोड करून हवं ते कोर्सेस पण नक्की परचेस करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर आवर्जून लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा. आणि काही प्रश्न मनात असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.